A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून खरबी वळण बंधारा व बोगदा कामाची पाहणी। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कयाधू नदीवरील खरबी येथे सुरू असलेल्या उच्च पातळी बंधारा कामाची तसेच पैनगंगा प्रकल्पातील पाणी तूट भरून काढण्यासाठी प्रगती पथावर असलेल्या पाणी वहन प्रणालीच्या बोगद्याची आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। खरबी उच्च पातळी बंधारा व पाणी वहन प्रणालीचे काम पूर्ण झाल्यानंतर या बंधाऱ्यात सुमारे 2 दलगमी पाणीसाठा निर्माण होणार असून अंदाजे 300 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे। या उच्च पातळी बंधाऱ्याचे काम पुढील 2 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी यावेळी दिली। ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत पैनगंगा नदीवर इसापूर धरण व कयाधू नदीवर सापळी धरण बांधण्याचा प्रस्ताव होता, मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सापळा धरण रद्द करण्यात आला। त्यामुळे पैनगंगा प्रकल्पामध्ये सुमारे 199 दलगमी पाण्याची तूट निर्माण झाली आहे। ही तूट भरून काढण्यासाठी खरबी उच्च पातळी बंधाऱ्यातून पावसाळ्यात इसापूर धरणाकडे पाणी वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे। कयाधू नदीचा कमालपुराचा विसर्ग 3099.91 घनमीटर प्रति सेकंद इतका असून त्यापैकी सुमारे 60 घनमीटर प्रति सेकंद पाणी इसापूर धरणाकडे वळवण्यात येणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सुमारे 17,502 हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मिती झाली असून हे काम पूर्ण झाल्यानंतर अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी शेणोडी रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेचाही आढावा घेण्यात आला। या योजनेद्वारे सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात आले। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।